पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे। पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। स्टेट बँकेने तसेच पोस्ट ऑफिसने नवीन वर्षानिमित्त एक जबरदस्त योजना आणली आहे। आता स्टेट बँकेच्या खातेधारकांना आणि पोस्टातील सर्व खातेधारकांना मिळणार आहे तब्बल 4 लाख रुपये। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI आणि पोस्ट ऑफिस मधील ग्राहकांना आता 4 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। देशातील सर्वात मोठ्या या 2 बँका असल्याने या दोन्ही बँकेतील खातेधारकांना सरकारच्या माध्यमातून नवीन योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। आता जर तुमचं पण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं असेल तर तुम्ही 4 लाख रुपये या ठिकाणी आता मिळवू शकता। या 2 मोठ्या बँकांनी आपल्या खातेधारकांसाठी आपल्या ग्राहकांसाठी म्हणजेच अशी लोक की ज्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलं होतं तसेच पोस्टात खातं उघडलं होतं किंवा आता तुम्ही सध्या जरी खातं उघडलं तरी देखील त्यांना या ठिकाणी 4 लाख रुपये आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। पहा या ठिकाणी स्वतः स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या X खात्यावरून ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SBI खातेधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे। तसेच पोस्टात सुद्धा भरपूर या ठिकाणी खातेधारक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे। कारण सर्व ग्राहकांसाठी बँकेने एक नवी योजना या ठिकाणी आखलेली आहे। या योजनेमुळे आता खातेधारकांना 2 दिवसाच्या आतमध्ये आता 4 लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षानिमित्त एक नवीन योजना या ठिकाणी आणली आहे। तुम्हाला पण या ठिकाणी आता 4 लाख रुपये पाहिजे असेल आणि या ठिकाणी तुम्हाला गरज असेल तर हा लाभ कसा मिळवायचा यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही बघायचा आहे। 4 लाख रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस हे 4 लाख रुपये या ठिकाणी मिळवायची नेमकी नवीन वर्षानिमित्त कोणती योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि हे 4 लाख रुपये खाते देण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची प्रोसेस या ठिकाणी करायची आहे नक्की तुम्ही बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून देशातील सर्वात 2 मोठ्या बँका यांनी आता 2 नव्या योजनांची घोषणा केली म्हणजे पोस्टातील खातेधारकांना एक नवी योजना आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना एक नवीन योजना। यांना 4 लाख रुपयांची योजनेसाठी कोणकोणते खातेधारक पात्र आहेत स्टेट बँकेच्या योजनेसाठी आणि पोस्ट ऑफिसच्या योजनेसाठी नेमका अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे आणि हे पैसे 2 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या खात्यात कशा प्रकारे मिळवायचे आहेत संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे देणार आहे। आता जर खरंच तुम्हाला 4 लाख रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण यामध्ये कोण पात्र ठरतंय यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत अर्ज कसा भरायचा सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं नसेल तर दुसऱ्या बँकेत देखील खातं असेल तरी देखील तुम्ही आता 2 दिवसांच्या आतमध्ये खातं आता उघडून हे पैसे मिळवायचे आहेत। आता हे कसे मिळवायचे आहेत ते देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज प्रक्रिया ते देखील सांगणार आहे। आता सगळ्यात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सर्वात मोठी बँक आहे तसेच या ठिकाणी पोस्ट ऑफिस ही देखील सर्वात मोठी बँक आहे। आता बँक तुम्हाला पैसे देणार आहे म्हणजेच याला केंद्र सरकारचा दोन्ही पण बँकांना मोठं पाठबळ आहे। आता केंद्र सरकारने तुम्हाला माहिती असेल एक नवीन योजना नवीन वर्षानिमित्त सुरू केल्या ज्याला आता प्रधानमंत्री जनधन योजना असं नाव पूर्वीपासून आहे। 2026 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि याच योजनेला अनुसरून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये आता ग्राहकांना पैसे मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की जनधन योजना आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा आणि पोस्टाचा नेमका काय संबंध आहे तर लक्षात घ्या तुम्हाला सगळं सविस्तर पुढे सांगणार आहे। तुमचं खातं जर यामध्ये नसेल तर खातं उघडून 4 लाख रुपये कसे मिळवायचे सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा या ठिकाणी प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते तुम्ही उघडलं असेल तर तुम्हाला हा लाभ आता मिळणार आहे। प्रधानमंत्री जनधन योजनेची खाती जवळपास आपल्या देशामध्ये 41 ते 42 कोटी लोकांनी आतापर्यंत उघडलेले आहे। तुम्ही म्हणाल आमचे तर जनधन खाते नाही आहे आमचे स्टेट बँकेत आणि पोस्टात साधे खाते उघडले आहे
तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे, कारण यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुमचे साधे खाते जनधन खात्यात कसे रूपांतरित करायचे किंवा ट्रान्सफर कशा पद्धतीने करायचे, जेणेकरून हा लाभ तुम्हाला नवीन वर्षानिमित्त आता घेता येणार आहे. जनधन खात्याचा फायदा असा आहे की या खात्यामध्ये तुम्हाला कुठलाही किमान बॅलन्स म्हणजे मिनिमम बॅलन्स शिल्लक ठेवण्याची अजिबात गरज नसते. तुम्ही जनधन खाते कोणत्याही बँकेत उघडू शकता. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया, IDBI, ICI किंवा युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा यासारख्या त्या ठिकाणी आता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पण या ठिकाणी उघडू शकतात. जसं की स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी हा सर्वात महत्त्वाचा फायदा असणार आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडलेल्या ग्राहकांसाठी हा सर्वात महत्त्वाचा फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो या ठिकाणी 4 लाख रुपयांचा लाभ आहे तर तो जनधन खातेदार लोकांना मिळणार आहे. जर तुम्ही जनधन खाते उघडले नसेल तर तुमचे जुने खाते जनधनमध्ये कसे या ठिकाणी आजच्या आज ट्रान्सफर करायचे ते देखील तुम्हाला पुढे लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे. आता हा 4 लाख रुपयांचा लाभ आपल्यासाठी या ठिकाणी पात्रता सरकारने नेमकं काय लावलेत, कोण कोण यासाठी अर्ज भरू शकतो, आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय काय लागणार आहेत, पैसे कशा पद्धतीने मिळायचे आहेत, सगळं पुढे सांगतो. तुम्हाला अर्ज भरण्यापासून बँकेच्या खात्यावरती पैसे मिळण्यापर्यंत सर्व प्रोसेस या ठिकाणी आता सांगण्यात आलेले आहे. हा 4 लाख रुपयांचा लाभ मिळण्यासाठी वयाची अट आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर तुमचं 18 वर्ष पूर्ण झालं पाहिजे आणि तुमचं खातं स्टेट बँकेत तर पाहिजे किंवा पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये तर पाहिजे. तसेच 10 वर्षावरील कोणताही, लक्षात ठेवा, तुमचा मुलगा लहान असेल, 18 वर्षाच्या कमी असेल तर तुम्ही जॉईंट खातं देखील या ठिकाणी उघडू शकता. म्हणजेच भारतातील कोणताही नागरिक या ठिकाणी चालू शकतो. तुमची मुलगी असेल तरी सुद्धा चालू शकतं, मुलगा असेल तरी सुद्धा खाते उघडू शकतात. आवश्यक कागदपत्रे यासाठी लागणार आहेत. तुमचं ओळखपत्र यासाठी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा या ठिकाणी तुम्ही मतदान कार्डाचं झेरॉक्स देऊ शकता. तसेच दुसरं कागदपत्र रहिवासी पुरावा, ही 3 महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत खाते उघडण्यासाठी आणि KYC करण्यासाठी. म्हणजेच KYC करण्यासाठी महत्त्वाची 3 कागदपत्रे तुम्ही लक्षात ठेवा. या खात्यांतर्गत तुम्हाला फक्त आर्थिक लाभच नाही तर सरकारकडून मिळणाऱ्या सगळ्या सबसिडी आणि योजनांचे पैसे तुमच्या थेट खात्यात या ठिकाणी जमा होतात. हे खाते म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना, हे खाते म्हणजे PMJDY वर तुम्ही हे खाते या ठिकाणी स्टेट बँकेत तर उघडलं पाहिजे किंवा या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये जर उघडलं पाहिजे. यामध्ये तुम्हाला खालील महत्त्वाच्या सुविधा देखील आता लगेच मिळणार आहेत. मोबाईल बँकिंगची सुविधा, 2 लाख रुपयेपर्यंतचा अपघाती विमा म्हणजेच या ठिकाणी क्लेडेंटल इन्शुरन्स या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे. त्या ठिकाणी जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कर्व आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला एक ATM कार्ड म्हणजेच रुपी डेबिट कार्ड मिळणार आहे, ज्याद्वारे तुम्ही देशभरात कुठेही व्यवहार करू शकता. ही योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती, परंतु अनेक खेडेगावात त्या ठिकाणी लोक राहतात, त्यामुळे तुम्हाला या योजनेची माहिती नाही. मग हा लाभ कसा मिळवायचा, यासाठी पात्रता काय आहेत, अटी काय आहेत. तुमच्याकडे लाल कलरचं आता त्या ठिकाणी पोस्टातील बँकेचं पासबुक असेल, निळ्या कलरचं स्टेट बँकेतील आता पासबुक असेल, तर हा लाभ कसा मिळवायचा नक्की बघा. सरकारने सांगितलंय आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा बँकिंग सेवा, बचत खाते, क्रेडिट विमा, पेन्शन यासारख्या सेवा तुम्हाला पुरवण्यात आता येणार आहेत. याचा लाभ कसा मिळणार आहे, त्यासाठी तुमचे खाते या ठिकाणी पोस्टात किंवा या ठिकाणी स्टेट बँकेत असणं गरजेचं आहे आणि तेच खातं जनधन खातं असणं आवश्यक आहे. तुम्ही नियमित खातं तुमचं जनधन खात्यामध्ये रूपांतर 2 दिवसांच्या आतमध्ये आता करून हा लाभ देखील घेऊ शकता. लक्षपूर्वक ऐकायचं आहे. हा जो लाभ आहे तर तो रुपे PMJDY कार्डांतर्गत मिळत असतो. जेव्हा तुम्ही जनधन खाते उघडता किंवा जुने खाते ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला या रुपे डेबिट कार्डावर 1 लाख रुपयेपर्यंतचा पहिल्यांदा विमा मिळतो. हा विमा अपघाताच्या वेळी पैसे मिळवून देतो. त्याचबरोबर 2 लाख रुपयांचा अपघाती विमा देखील या ठिकाणी अतिरिक्त मिळत असतो. अपघाती विम्याचा लाभ कसा घ्यायचा म्हणजेच दावा कसा करायचा, हे 2 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला दावा म्हणजेच क्लेम कशा पद्धतीने करावा लागणार आहे. तुमचा मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात कुठलाही अवयव निकामी झाला, तुमचा गंभीर दुखापत झाली किंवा लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर तुम्हाला विम्याचा दावा करावा लागतो.
दाव्यासाठी लागणारी कागदपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, FIRची मूळ प्रत, पोस्टमार्टम रिपोर्ट, या ठिकाणी FSL रिपोर्ट, आधार कार्डाची प्रत, बँक स्टेटमेंट, रुपे डेबिट कार्ड असल्याचे शपथपत्र, ही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर विमा दावा म्हणजेच क्लेम करता येऊ शकतो. हे एक महत्त्वाचं या ठिकाणी विमा संरक्षण आहे. म्हणजे खाते उघडले आणि मोठा अपघात किंवा या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला तर त्याचे जे कोणी नॉमिनीज असतात किंवा वारसदार असतील तर त्यांना हे सर्व पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. ही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर 2 ते 10 दिवसांच्या आतमध्ये विमा दावा बँकेच्या माध्यमातून निकाली काढू त्या ठिकाणी शकताय. ही एक प्रकारची विमा योजना आहे ज्या अंतर्गत अपघात झाल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास तुम्हाला बँक रुपे डेबिट कार्ड किंवा PMJDY म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेच्या तर्फे 4 लाख रुपयेपर्यंतचा तुम्हाला आता विमा मिळणार आहे. मग हा विमा कशा पद्धतीने मिळणार आहे, यासाठी अर्ज कोणता करायचा आहे नक्की बघा. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, आजच्या जीवनाचा वेग त्या ठिकाणी खूप धोकादायक आहे आणि रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. हा विमा विनामूल्य म्हणजेच निशुल्क आहे. म्हणजेच आता कुठलेही या ठिकाणी आता तुम्हाला फी द्यावी लागत नाही. फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्याकडे एक जनधन खातं उघडलेलं असणं गरजेचं आहे आणि 2 तुमच्याकडे डेबिट कार्ड असणं आवश्यक आहे. ही योजना फक्त स्टेट बँकेसाठी नसून पोस्ट ऑफिस किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही जनधन खातं असेल तर तुम्हाला हा अपघाती विमा नक्की मिळतो. नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करून ठेवा. एक छोटासा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. तुम्ही या योजनेला पात्र होऊन लगेच जाता. जर तुम्हाला या ठिकाणी आर्थिक आता सरकारच्या माध्यमातून मदत पाहिजे असेल आणि तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा अपघात होऊ नये असं वाटत असेल तर बँकेमध्ये जाऊन जनधन खात्यामध्ये आम्हाला या ठिकाणी अपघाती विमा कसा मिळवायचा आहे नक्की याबद्दल चौकशी करा आणि नक्कीच तुम्ही सुरक्षित राहा आणि हा लाभ नक्की घ्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.